हा समस्त महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान अर्थातच सन्मान करण्याचा दिवस। आज या 8 मार्च निमित्त शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजेश समरसिंह घाटगे यांच्या पत्नी आणि राजे फाउंडेशन अंतर्गत राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सबलीकरणासाठी अविरत प्रयत्न केले आहेत। आज नवदिता घाटगे मॅडम आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। ताराणीच्या स्टुडिओमध्ये मी मॅडमचं सहर्ष स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते। मॅडम 8 मार्च महिला दिनानिमित्त प्रथम आमच्या ताराणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आणि मी प्रथम तुम्हाला आमच्या दर्शकांना तुमचा थोडक्यात परिचय आणि तुमच्या कार्याबद्दल थोडासा आढावा घेण्याची विनंती करते। माझं नाव नवदिता समरसिंह घाटगे आणि मी राजमाता जिजाऊ महिला समितीची अध्यक्ष म्हणून काम करते। या समितीच्या माध्यमातून महिला सबलीकरणावर काम करत असतो आणि त्याचबरोबर शाहू ग्रुप संघाची MD म्हणून मी तिथे जोडलेली आहे आणि अशा प्रकारे सगळ्या संस्थेच्या माध्यमातून महिलांचं सबलीकरण कसं होऊ शकेल त्यावर आमचं भर असतं। आम्ही इव्हन जी आमची शाळा आहे त्याच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतो की महिलांच्यासाठी मॉन्टेसरी कोर्स वगैरे आम्ही रन करतो, म्हणजे ज्याच्या माध्यमातून महिलांना एक शिक्षिका म्हणून म्हणजे प्रेरणासुद्धा त्या ठिकाणी दिली जाते। असे बरेचसे उपक्रम आहेत ज्याच्यामध्ये आम्ही सहभाग घेत असतो। महिलांसाठी जे विविध उद्योग सुरू केले जातात त्या संदर्भात कशा पद्धतीनं तुम्ही कार्य करता, त्यांना कशा पद्धतीनं प्रशिक्षण दिलं जातं? बरेचशा महिला आमच्याबरोबर उद्योग जे सुरू आहे त्याच्या अनुषंगाने पण त्या आमच्याबरोबर जुळल्या जातात आणि त्याचबरोबर आमच्याबरोबर महिला जुळल्या जातात ज्यांना आम्ही ट्रेनिंग देतो। मग बऱ्याचशा महिला ट्रेनर म्हणून सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत, ज्यांना आम्ही ट्रेनिंग दिलेली आहे। आज त्या ट्रेनर म्हणून कागल तालुक्यामध्ये ट्रेनिंग घेतात आणि मग ते सुद्धा ही प्रेरणा देतात की तुम्ही ॲज अ ट्रेनर सुद्धा जॉईन होऊ शकताय समितीला, नाहीतर मग ते हे म्हणून त्यांना स्वतःचा तो विषय घेऊन त्यांना स्वतःचा उद्योगधंदा सुरू करायचा असेल तर त्याचंही मार्गदर्शन आपण समितीच्या माध्यमातून सुरू दिलं जातं। आतापर्यंत तुम्ही अनेक महिलांसाठी काम केले, अशा कोणत्या महिला आहेत का असे एखादे की जेणेकरून तुम्ही त्यांच्यासाठी काम केलेलं आणि आज त्या महिला अर्थार्जनाचं काम करतात, त्यांना आता अर्थार्जन करण्यासाठी तो उद्योग किंवा ते जे काही कार्य आहे ते कशा पद्धतीने तुम्ही पुढे नेलेलं आहे? आता बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे असं होतंय की आम्ही एखाद्याला प्लॅटफॉर्म दिलेला आहे विकासाचा म्हणा किंवा बाजाराचा आम्ही प्लॅटफॉर्म वगैरे देतो, त्याच्यामधून बऱ्याचशा महिलांनी आज स्वतःचे शॉप्स सुरू केलेले आहे, स्वतःचे व्यवसाय उभे केलेले आहे। आता आम्ही कारण की कुठल्याही प्रशिक्षण दिल्यानंतर एक विषय असा येतो की आपल्याला त्या प्रशिक्षणानंतर ते शिकवल्यानंतर किंवा त्या उद्योगाला एक चांगलं बाजारपेठ मिळावं, तर ते बाजारपेठ जेव्हा आम्ही त्यांना देतो तेव्हा त्यांना लक्षात येते की हां ह्याच्यामध्ये आम्ही काहीतरी करू शकतो आणि जेव्हा ते करतात तर त्याच्यामधून नक्कीच त्या महिलासुद्धा 2-4 महिलांना आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करतात आणि त्या ठिकाणी आपण फक्त एका महिलेचा विकास करत नाही तर बऱ्याचशा महिलांशी आपण जोडून जातो त्या ठिकाणी आणि तोच खरं म्हटलं तर आमचं सक्सेस स्टोरी म्हटलं तर ते असणार आहे की महिलांना आम्ही व्यासपीठ दिल्यानंतर त्यांनी त्याचा वापर केला आणि त्यांच्या पायाला जोडले आहे। असे कोणकोणते उद्योग आहेत किंवा अशा कोणते बऱ्याचशा महिलांनी आता गारमेंटचे दुकानं सुरू केलेले आहेत, बऱ्याचशा महिलांनी लोणची पापड कुरडईचा उद्योग सुरू केलेला आहे, बऱ्याचशा महिलांना ज्यांचं
उदबत्तीचा उद्योग होतो त्यांना आम्ही बाजारपेठ मिळवून दिल्यामुळे त्यांना आपण मोठी मोठी ऑर्डर्स उपलब्ध करून देतो. तसे बरेचसे म्हणजे जे काय आपण म्हणतो ना जे लघुउद्योग वगैरे ज्यांना आपण म्हणतो तशा प्रकारे तर बऱ्याचशा उद्योजकांना आपण म्हणजे पायावर उभं करण्याचं काम केलं. मग तुम्ही अशा महिलांच्या केंद्रात जाता ज्यांना तुम्ही असं काम दिलेलं किंवा अर्थार्जनाचं एक साधन तुम्ही उपलब्ध करून दिलेलं किंवा त्यांना लघुउद्योगाच्या मार्फत त्यांच्या हाताला एक बळकटी देण्याचं काम केलेलं आहे. ते जेव्हा तुम्ही अशा महिलांना भेटता तेव्हा त्यांच्याकडून काय प्रतिसाद मिळतो किंवा त्यांचं नेमकं म्हणणं काय असतं? खरं म्हटलं तर त्यांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद हा म्हणजे आपल्यासाठी असा असतो की ते जे काय आम्ही कष्ट घेतो त्याचा असा पाठपुरावा झाल्यासारखा होऊन जातो जेव्हा आम्ही त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद बघतो की हां आम्हाला तुमच्या संस्थेकडून ऑर्डर मिळाली किंवा आम्हाला तुमच्या संस्थेमुळे आज आम्ही आमचे दुकान सुरू केलेले आहे किंवा आम्ही तुमच्या संस्थेच्या कुठल्या तरी संस्थेच्या माध्यमातून बँकेमधून कर्ज घेऊन आज आम्ही आमचा उद्योग सुरू केलेला आहे. तर नक्कीच त्याचा आनंद खूप वेगळाच असतो म्हणजे तो एक्सप्लेन करण्याच्या पलीकडे आहे खरं म्हटलं. हे सर्व करत असताना राधेची साथ कशी मिळते? पूर्णपणे नाही नव्हतं म्हणजे सगळ्या इवन घराकडे पण लक्ष असते त्यांचं म्हणजे मुलांकडे खास करून आणि त्याचबरोबर घरी बाहेर वर्क प्लेसमध्ये पण मी कुठेही अडकले तर ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. आणि खरं म्हटलं तर हे सगळं सुरुवात करण्याची प्रेरणा त्यांच्या आणि आईसाहेबांमुळेच मला मिळालेली आहे. म्हणून तर घरातून आपण म्हणतो ना की एक सपोर्ट सिस्टम जो असतो ते तर दोघंच आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांच्या स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तुम्ही कोणते विशेष प्रयत्न केले? आम्ही वेगवेगळे प्लॅटफॉर्म त्यांना देतो आणि काय होते की आपल्याला जास्त करून त्यांच्यासाठी त्यांना काय समजायला यायला पाहिजे म्हणजे आता मोबाईल फोनचा वापर आहे किंवा टेक्नॉलॉजीचा वापर कसं करायचं ह्या गोष्टीसुद्धा आपण शिकवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं सुरुवात म्हणजे सेल्फ डिफेन्सपासून. आता आपण बघतोय की कशा प्रकारच्या गोष्टी आज समाजात घडत आहे तर या सगळ्यांना बाजूला टाकून जर महिला सेल्फ डिफेन्समध्ये सक्षम असली तर नक्कीच ती काहीही करू शकते. म्हणून त्यासाठी सेल्फ डिफेन्सचे कार्यक्रम आम्ही जास्तीत जास्त घ्यायचा प्रयत्न करतो. त्यांना मैदानी खेळांसाठी मी जास्त हे करते की ठीक आहे बाकीचं दुसरं तुम्ही बाजूला ठेवा की आम्ही साडी नेसली हे सगळ्या अडचणीत अडकल्याशिवाय जिजाऊनी पण हे सगळे मैदानी खेळलेले आहे साडी नेसून सुद्धा. तर असं मी त्यांना थोडंसं प्रोत्साहन करायचा प्रयत्न करते की सेल्फ डिफेन्स खूप महत्त्वाचा आहे. माझ्यासाठी तो एक खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि टेक्नॉलॉजीच्या विषयामध्ये सायबर क्राईम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज ते कितीपर्यंत वाढलेलं आहे आणि त्यासाठी मला त्यांनी म्हणजे माझ्यासारखी व्यक्ती जर त्याच्यामध्ये अडकू शकते तर नक्कीच त्या माझ्या एकदम साध्या भोळ्या शेतकरी महिला आहेत त्यांना आता कोण पण इझिली फसवू शकते. तर त्यांच्यासाठी मला नक्कीच येत्या काळात मला काहीतरी कार्यक्रम घ्यायचे ज्याच्यामधून त्यांना सायबर क्राईम हा विषय लक्षात येईल. महिलांसाठी काम करत असताना अशी काही आव्हानं येतात मग त्या आव्हानांवर कशा पद्धतीने मात करून तुम्ही पुढं आपलं जे कार्य आहे ते सुरू ठेवता? बऱ्याचशा ठिकाणी खूप अडचणी होत्या. महिलांना बाहेर काढायला आपल्याला कष्ट घ्यावे लागतात किंवा घडी सूचना दिल्यावर सुद्धा महिला आणि प्रॉब्लेम कसा होतो की राजकीय व्यक्ती असल्यामुळे थोडंसं राजकीय दृष्टिकोन संस्थेला देण्यात येतं आणि तेव्हा आम्ही आवर्जून सगळ्यांना सांगत असतो आणि आम्ही त्याच कारणाने आम्ही राजकारण विरहित ही संस्था ठेवलेली आहे. म्हणजे इथं कुठल्याही प्रकारचा पॉलिटिक्सशी काहीच संबंध नाही. हे फक्त आणि फक्त महिला सबलीकरण हे त्यांना प्लॅटफॉर्म देण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी आहे. तर नक्कीच त्याच्यामुळे जरा महिला पुढं मागे होत होत्या पण आता एवढे वर्ष कारण की कंटिन्युअस ही संस्था गेले 8 वर्ष काम करत आहे. इव्हन कोविडमध्ये पण आम्ही थांबलेलो नाही. तर कुठेतरी आता महिलांना लक्षात आले की नाही हे राजकारण विरहित आहे. फक्त इलेक्शन पुरतं ही संस्था उभी होत नाही. इलेक्शनच्या म्हणजे वर्षानुवर्ष आता आम्ही त्याच्यावर काम करत आहोत म्हटल्यानंतर म्हणजे आमचं जे शेड्यूलच आहे वर्षभराचं म्हणून आम्ही कधी थांबत नाही कुठल्याही आमच्या कार्यक्रमासाठी वगैरे. आत्ताच आम्ही 8 मार्चच्या दिनाचं पण आमचं प्लॅनिंग सुरू झालेलं आहे. तर काही कार्यक्रम आम्ही असेही घेतो ज्याच्यामध्ये महिलांना फक्त एन्जॉय करायला मिळावं कारण की प्रत्येक गोष्ट अशी नसते की त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी शिकायलाच मिळायला पाहिजे अहो त्यांना घरदार सोडून काहीतरी मज्जा करायला पण मिळायला पाहिजे म्हणून आम्ही बरेचसे कार्यक्रम तसेही ठेवतो.
सरकारी योजनांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की ती जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा महिलांच्यापर्यंत पोहोचत नाही, सरकारी योजनांचा लाभ त्यांना घेता येत नाही. तर या योजना जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुमची जिम्मेदारी नेमकी काय वाटते तुम्हाला आणि तुम्ही कशा पद्धतीने ह्या सरकारी योजना महिलांच्यापर्यंत पोहोचवता? आता मगाशी जसं मी म्हटलं की बऱ्याचशा औद्योगिक योजनांसाठी आपण लोन मिळवून दिलेलं आहे. तर परत मी आपल्या राजीव साहेबांच्या बद्दल आपण ते प्रश्न विचारला की कशा प्रकारे आम्ही दोघं ॲज अ टीम काम करत असतो. तर राजीवनी आत्ताच एक चांगला उपक्रम सुरू केला होता, ते म्हणजे मेक इन कागद. त्याच्या अंतर्गत फक्त पुरुष किंवा मुलं नागरिक महिलांना पण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये शासकीय अण्णासाहेब पाटील योजना असेल किंवा इतर दुसऱ्या योजना असेल, MSME आहे, या सगळ्या योजनेच्या अंतर्गत महिलांना त्याची माहिती देऊन की ह्या योजनेचं कसं ते लाभ घेऊ शकतात, अशा प्रकारे आपण त्यांना त्यांच्यापर्यंत ती योजना पोहोचवायचं काम आपण मेक इन कागदच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत घेतलेलं आहे आणि येत्या काळात सुद्धा आपण घेत आहोत. अशा अनेक महिला असतात त्यातून बाहेरच पडतात, त्यांना सक्षम व्हायचं असतं पण एक मार्गदर्शक त्यांना कधीच मिळत नाही. अशा महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी किंवा असा त्यांना अनुभव आला का की बाबा त्या महिलांना काम तरी करायचं आहे पण तुमच्याकडे बातमी येते की नाही आहे, तुला बाहेर पडू वाटतं, किंवा अशा महिलांना आत्मविश्वास देण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने काम करता? आता जसं मी म्हटलं की आम्ही ट्रेनर्स सुद्धा तयार करतो. तर ट्रेनर्स तयार करण्यामागचा उद्देश हाच आहे की आम्ही जास्तीत जास्त ट्रेनर्स आमच्याकडे असेल तर आम्ही तालुक्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवू शकतो. आणि त्याच्या माध्यमातून कसं होतं, महिला आम्ही सिम्पल त्यांना ट्रेनिंग त्याच्यामधून देतो की ज्याच्यामध्ये ते घर बसल्या सुद्धा एखादा व्यवसाय सुरू करू शकतात. मग त्याच्यामध्ये साबण निर्माणाचा कोर्स असेल, मसाल्यांचा कोर्स असेल किंवा त्याच्यामध्ये साध्या गोष्टी सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये त्यांना शिकवतो की तुम्ही व्यवसाय करायला लागला की आम्ही तुमच्या पाठीशी आहे करून. मग ते तशा प्रकारे आम्ही त्यांना थोडंसं हे करतो की तुम्ही जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाला तर तुम्हाला काही ना काही चांगले मार्गदर्शन मिळत जाईल. आणि आमचं असं नसतं ट्रेनिंग दिलं आणि सोडून दिलं. तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल, त्याचे जर रॉ मटेरियल पाहिजे असेल तर त्या सगळ्या गोष्टींची सोय आमच्या माध्यमातून केली जाते. आता जागतिक महिला दिनानिमित्त खरं म्हटलं तर महिला खूप सक्षम आहे आणि महिलांना सांगायचं काय असं खूप अवघड प्रश्न तुम्ही मला या ठिकाणी टाकलेला आहे. पण मला एवढंच सांगायचं आहे ह्या जागतिक महिला दिनानिमित्त की स्वतःची काळजी घेणे ही खूप महत्त्वाचा विषय आहे. स्वतःची तब्येतीची काळजी घेणे, आपण हे सगळं करतो आणि त्याच्यामध्ये कुठेतरी आपण आपल्या तब्येतीला मागे टाकतो. एक आई म्हणून आपण खूप चांगला रोल प्ले करतो, एक सासू म्हणून एक खूप चांगला रोल प्ले करतो, त्यानंतर एक सून म्हणून, एक चांगलं बहीण म्हणून, म्हणजे सगळ्या रोलमध्ये आपण इतकं छान फिट होतो. पण स्वतःची काळजी पण घ्या, स्वतःचं मंथली चेकअप तुमचं व्हायला पाहिजे आणि हेल्थ म्हणजे जो आपल्या स्वास्थ्य चांगलं असेल तर आपण काहीही जीवनामध्ये करू शकतो. आणि जिजाऊ महिला समिती नेहमीच त्यांच्या बरोबर आहे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभारलेली आहे आणि महिलांना नक्कीच स्वास्थ्य संबंधात आणि लिगल गोष्टींच्या संबंधात त्यांनी सक्षम व्हायला पाहिजे, असं आजच्या काळाची ही गरज आहे असं म्हटलं चुकीचं करणार. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये नवनीता घाटगे मॅडम आणि त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी नेमकं काय करावं, त्यांचं कार्य कशा पद्धतीनं आहे हेही सांगितलं. मी मॅडमचा पुन्हा एकदा मनापासून आभार मानते आणि त्यांना धन्यवाद देते. धन्यवाद.